नेणार कृती महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे, त्यांच्याकडे तुमची तक्रार देऊ, राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे देऊ, देशाच्या प्रधानमंत्र्याकडे देऊ, देशाचा केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे सुद्धा देऊ. हे कशासाठी? आपण म्हणतो की महाराष्ट्राच्या मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. हे निवडणूक यंत्रणेचा काळ एकदा सोकावला की तुम्हा सगळ्यांच्या अधिकारावर संकट आले. तर एकीकडे आपण बघतोय मार्करवाडीमध्ये शरद पवार हे संवाद साधतायत, तर दुसरीकडे अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांनी आता अर्ज दाखल केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून. गणेश, आपण बघतोय राहुल नार्वेकर यांचा अर्ज दाखल झालाय, काय सविस्तर माहिती? 15व्या विधानसभेसाठी आहे. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष पदासाठी आहे ते अर्ज दाखल केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या वतीमध्ये राहुल नार्वेकर यांनी आपला विधानसभा अध्यक्ष पदासाठी आहे तो अर्ज दाखल केलेला आहे. आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिकृत घोषणा आहे ती आता उद्या होणार आहे, कारण की आज अर्ज भरण्याची 12 वाजेपर्यंतची शेवटची तारीख आहे. याची निवड प्रक्रिया आहे ती उद्या होताना पाहायला मिळणार आहे. मात्र राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवडणूक होताना पाहायला मिळणार आहे, कारण की विरोधकांकडे संख्याबळ नसल्यामुळे फक्त महायुतीकडून राहुल नार्वेकर हे एकमेव उमेदवारी अर्ज आहे ते भरलेला पाहायला मिळतात. धन्यवाद गणेश दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी. तर आपण बघतोय तर राहुल नार्वेकर यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि आता दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची जी जबाबदारी आहे ते राहुल नार्वेकर हे स्वीकारताना दिसत आहेत.